ओ बाय ना 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 काय मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हाला मामाचं गाव अनुभवायचंय? तुम्ही तुमच्या लहानपणी मामाच्या गावी जाऊन केलेली मज्जा तुमच्या मुलांना अनुभवायची आहे, तर मग या कोकणात. पण मग कोकणात कुठे? हल्ली ना मामाचं गाव कुठेतरी हरवत चाललंय. म्हणजे गावची ओढच नाही असं नाही, पण शहरात राहिल्यामुळे, तिथल्या सुखसोयींची सवय झाल्यामुळे या गावच्या वातावरणात ॲडजस्ट होणं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायला लागलंय, हो ना? नेमकी तीच कमतरता दूर होते इथे माईज रिसॉर्टमध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी रेल्वे स्टेशन पासून साधारण 7-8 किलोमीटरवर वसलेलं सांगुळवाडी हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं छानसं सुंदरसं गाव. तिथे आहे रिसॉर्ट. मनात खोल आर्त साध घालते कुणीतरी, असेच वाटते निघून जायचे कुठेतरी. खोल आर्त साध घालते कुणीतरी, असेच वाटते निघून जायचे कुठेतरी. निरभ्र अंबरामध्ये विहंग विहरतो जसा, खुणावते खुणी नदी पुकारते नवी दिशा. सुगंध मातीचा पुन्हा भरून ये अंतरी. मुसाफिरी मुसाफिरी अशीच ये मुसाफिरी. मुसाफिरी मुसाफिरी अशीच ही मुसाफिरी. ना 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 ना. सीझन मध्ये इथे आलं तर आंबा, काजू, फणस याची रेलचेल असते. करवंद, जांभळं अशा रानमेव्याची पण मजा लुटता येते. पण एरवीच्या वेळेस सुद्धा इथे करण्यासारख्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत. इथे जवळच डोंगर आहेत, तिथे हायकिंग, ट्रेकिंग, सायकलिंगला जाता येतं. त्याचबरोबर रात्री बॉनफायर, कॅम्पिंग अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा रिसॉर्ट आपल्याला ऑर्गनाईज करून देतं. तीन 4 दिवस अगदी कुठेही न जाता इथेच रिसॉर्टमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात छान रिलॅक्स करता येतं, एन्जॉय करता येतं. पण अगदीच कुठे जायचं म्हटलं तर इथली सगळ्यात छान आणि प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं जवळच आहेत, 1-1.5 तासाच्या अंतरावर. जसं देवगड आहे, कुणकेश्वर, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बीच, देवबाग, तारकर्ली हे सगळं इथेच आहे जवळ. आणि जर स्वतःची गाडी घेऊन कोल्हापूर मार्गे आलं तर गगनबावडा घाट
आणि तिथेच सुरुवातीला गगनगिरी महाराजांचा मठ, गगनबावडा फोर्ट हे सगळं बघता येतं. आणि नापणेचा सुप्रसिद्ध धबधबा तो तर इथेच आहे, अगदी साधारण 6-7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे इकडे आलं की 4-5 दिवस असे एकदम मजेत जातात. मुसाफिरी मुसाफिरी अशीच ही मुसाफिरी 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 अशीच ही मुसाफिरी. रिसॉर्ट पासून 5-6 किलोमीटरवरच वैभववाडीची बाजारपेठ आहे. तशी ही बाजारपेठ बऱ्यापैकी मोठी आहे आणि इथे आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी कायम मिळत असतात. पण गावच्या आठवडी बाजारात बाजार करण्याची मजा काही औरच. इथला आठवडी बाजार दर बुधवारी भरतो. आसपासच्या गावांमधले शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या ताज्या भाज्या आणि फळं विकण्याकरता घेऊन येतात. तसंच गृहिणी घरगुती उत्पादनं सुद्धा विकण्याकरता घेऊन येतात. 150 रुपये किलो घ्या. 100 रुपये एक पाकिट आहे. 2 घेतला होता 150 रुपये. 2 पाकिट घ्या. हे वरती करायचं. रॉकेलवरचा दिवा हा असं फक्त गावीच मिळतो. कोकण फिरायला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माझं हे सांगणं आहे, जिथे कुठे असाल त्या गावचा आठवडी बाजार मुळीच चुकवू नका, कारण तो एक धमाल रुरल शॉपिंग एक्सपिरियन्स आहे. बाजारात खरेदीचा आनंद लुटून झाल्यावर तिथल्याच एखाद्या छोट्याशा हॉटेलमध्ये कांदा भजी, वडा उसळ, मिसळ पाव अशा चमचमीत पदार्थांवर यथेच्छ ताव मारायचा आणि मग कोकम सरबत, उसाचा रस, कैरीचं पन्ह अशा गार गार पेयांचा आनंद लुटायचा आणि संध्याकाळ होता होता रिसॉर्टला परत यायचं. मंडळी, तुम्हाला माईज रिसॉर्ट बद्दलची अधिक माहिती हवी असेल, इथे कसं यावं, बुकिंग कसं करावं, तो कॉन्टॅक्ट नंबर सगळं मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इंटरनेटवर गुगलवर सुद्धा माईजची माहिती मिळेलच. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन, जर तुम्हाला कोकणात अगदी इंटिरियरमध्ये यायचं असेल, रुरल कोकणची मजा लुटायची असेल विथ स्टार एम्युनिटीज, तर माईज रिसॉर्टला पर्याय नाही. नक्की या इथे माईज रिसॉर्टमध्ये. आणि एक गंमत सांगू का, हेच आहे माझ्या मामाचं गाव. काय मग, मी दिलेली माहिती आवडते ना तुम्हाला? कसे वाटतात व्हिडिओज? तुमच्या कमेंट्स जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. माझ्यासोबत आणखी बरेच ठिकाणी यायचंय तुम्हाला, पण त्याकरता एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. चला लवकर लवकर आधी ते चॅनल सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन दाबायला विसरू नका. तर मग लवकरच भेटूया एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत मुसाफिरी मुसाफिरी अशीच ही मुसाफिरी.